कृष्ण भगवान की जय, राधा रानी सरकार की जय, उमापति महादेव की जय, पवन सूत हनुमान की जय। जय श्री राधे, जय जय श्री राधे। सगळ्यांनी जोरात हात वरती करून बोला राधे राधे। गोपाल कृष्ण भगवान की। ज्यांच्याकडं सप्ताहामध्ये आल्यावर कीर्तनासाठी आमचं भोजन होतं, चंद्रकांत बागल यांच्यासाठी कैलास देवडे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आहे। जोरात टाळी वाजवा एकदा। आमचे गुरुजी शरद महाराज देवडे आणि दादा ज्ञानेश्वर दादा देवडे यांच्या फोडीसाठी नानाकडून 400 रुपयाचं बक्षीस दिले। दोघाला 200 200 द्या पण गुरुजी त्यांच्या। गोपाल कृष्ण भगवान की जय। अर्थार्जनासाठी ध्रुव बाळाची सुंदर अशी कथा सांगितलेली आहे। उत्तानपाद नावाचा राजा आहे, त्यांचा पुत्र बाळ ध्रुव, त्यांची पत्नी एक आहे सुनीती आणि दुसरी आहे सुरुची। सुनीती ही नीती शिकवणारी आहे, पण सुरुची ही मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी छोटस बाळ आहे, 5 वर्षाचं बाळ, अखंड ज्याच्या मुखात भगवंताचं नामचिंतन। एक दिवस 5 वर्षाचे ध्रुव बाळ वडिलांच्या मांडीवरती बसण्यासाठी निघालेत। मांडीवरती बसण्यासाठी निघाले। सुरुची आईनं पाहिलं, सांगितलं ध्रुवा कुठे निघाला? आई बाबाच्या मांडीवरती बसायचे। मागे हो ध्रुवा, वडिलांच्या मांडीवरती बसण्याची पात्रता नाहीये, बाबाच्या मांडीवरती नाही बसू शकत। आई अगं बाबाच्या मांडीवर। ध्रुव बाळानं न ऐकता पित्याच्या मांडीवरती बसण्यासाठी निघालेत। सुनीती आईला राग आला आणि सुरीची आईनं ध्रुव बाळाच्या हाताला धरून फरफटत ओढत आणलंय, त्याच्या गालात मारली। फरफटत ओढत आणलं आणि सांगितलं ध्रुवा, अरे बापाच्या मांडीवरती बाबाच्या मांडीवरती बसायचं असेल, जा अरण्यामध्ये तपश्चर्या कर, तप कर, भगवंताची प्राप्ती करून घेईन। जगाच्या मालकाला विनंती कर, भगवान मला सुरुची आईच्या पोटी जन्माला घाल, माझ्या पोटी माझा पुत्र म्हणून जन्माला ये, आणि मग तू वडिलांच्या मांडीवरती बस। ध्रुव बाळाला मारलेलं वेदना होऊ लागल्यात। सुनीती आईकडे आली, आई बाबांच्या मांडीवरती बसणं चूक आहे का? काय चुकी आहे माझी? वडिलांच्या मांडीवरती बसणं खूप मोठा गुन्हा आहे का? आई बाबाच्या मांडीवरती बसण्यासाठी निघालो होतो, पण सुरुची आईनं फरफटत ओढत आणलं ग, माझ्या गालात मारली। आपलीच जर त्या सुनीतीच्या आईजवळ आपली एखादी आई असती तर म्हटली असती, तुला तिनं गालात मारली ना, ती झोपल्याच्या नंतर मोठा दगड उचल आणि धोंडा तिच्या डोक्यात टाक, आपण शिकवलं असं। पण सुनीती ही नीती शिकवणारी होती। सांगितलं बाळा, अरे एवढ्या मोठ्यानं रडायला काय झालं? पण मीच जर रागवले असते तर तू असाच रडत बसला असता का? मीच जर रागवले असते तर काय झालं असतं? जा बाळा, मीच मोह मायामध्ये गुरफटून गेले, मी सांगायला पाहिजे होतं अरण्यात जाऊन तपश्चर्या करून घे, पण बाळा अरण्यात जा, तप करून घे, असं पद निर्माण करून घेते। त्या पदावरून तुला कधीच कोणी ढकलू नाही शकलं पाहिजे। 5 वर्षाच्या ध्रुव बाळाने विचार केला, अरण्यात निघालेत। जात असताना नारद मुनींनी अडवलं, बाळा कुठे निघालात? बाबा महात्मा अरण्यात चाललो तपश्चर्या करण्यासाठी। 5 वर्षाच्या बाळाला काय कळतो? अरण्यात चाललो तप करण्यासाठी। अरण्यात चाललो म्हटल्यावर नारद मुनी समजावून सांगतात, ध्रुवा अरण्यात जाऊ नका,
तपश्चर्या करू नका. 5 वर्षाचं वय तुमचं खेळण्याचं बागडण्याचं. जा परत आणि आई वडिलांपाशी राहा. सांगितलं बाबा हा नेम आता न फिरे माघारी. हा नियम पूर्ण करायचा. मी आता नाही परत जाऊ शकत. 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला ज्यावेळेला नारद मुनींना महामंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, या महामंत्राचा जप करायला सांगितलं. अरण्यात गेलेत 5 वर्षाचे ध्रुव बाळ. सुनीती आईला प्रश्न पडला. विचार करा ना, एखाद्या प्राण्यानं एखाद्या पशूनं जर घात केला तर हे बाळ परत आपल्याला भेटणार नाही. असं दुःख जिच्या अंतःकरणात आहे, पण मोठं अंतःकरण करून बाळाला अरण्यात पाठवलंय. अरण्यात जाऊन 9 महिने 9 दिवसाला एकदा फलाहार करून ध्रुव बाळानं तपश्चर्या चालू केली. नंतर 6 दिवसाला एकदा झाडाची पानं खाऊन तप चालू केलंय. त्यानंतर 3 महिन्याला एकदा पाणी पिऊन तप चालू केलं. काही दिवसाच्या नंतर श्वास रोखला आणि त्याच ध्रुव बाळानं स्वतःचा श्वासावरती भजन चालू केलंय. सासों की माला पे सिमरू में राधे श्याम, सासों की माला पे सिमरू में सीताराम, सासों की माला पे सिमरू में राधे श्याम. प्रेम की रंग में ऐसी डूबी, प्रेम की रंग में ऐसी डूबी, बन गया एक हीरो, बन गया एक हीरो. प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाम, प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाम. बन गया एक हीरो, बन गया एक हीरो. प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाम, सांसों की माला पे सिमरू में राधे श्याम, सांसों की माला पे सिमरू में सीताराम. भगवान परमात्मा नामचिंतन करताना श्वास रोखला, त्रास होतोय आणि जगाच्या मालकाला विनंती केली आहे, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. किती किती दर्शन दे रे भगवान.
दर्शन दे रे भगवंता. भगवान परमात्माचं नामचिंतन केलं. जगाच्या मालकानं तो टाव फोडलेला ऐकला. श्वास रोखल्याच्या नंतर सर्व देव देवतांना श्वास घेण्यासाठी त्रास होतोय. भगवान परमात्माच्या हर्त हाक मारली तेव्हा ब्रह्मदेव नारद मुनी सांगतात, भगवान तुमचाच एक भक्त प्रल्हाद 5 वर्षाचा ध्रुव बाळ अखंड तुमचं नामचिंतन करत असताना त्यानं श्वास रोखला. म्हणून ध्रुव बाळाचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा धावून आले, प्रगट झालेत. देवाची स्तुती केली. भगवान परमात्मानं स्तुती ऐकून ज्या वेळेला प्रश्न केला, ध्रुवा काय मागायचं असेल तर ते माग. सांगितलं, भगवान तुमचं रूप पाहायचं होतं, काहीच नाही मागायचं. पण लक्षात आलं 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला बोलता येईना. कपोल नावाचा शंख घालायला लावला. जगाच्या मालकाकडे विनंती करतात, मला काहीच नको देवा. सांगितलं, नाही ध्रुवा, ज्या गोष्टीसाठी ज्या पदासाठी तू तपश्चर्या केली बस ती तुला देतो. असा अढळ पद देतो की त्या पदावरून कधीच तुला कोणी ढकलून देऊ शकलं नाही पाहिजे. म्हणून 36 वर्ष ध्रुव बाळानं राज्य केलं. यक्षाच्या हातने एक दिवस उत्तमाचा मृत्यू झाला. ध्रुवाला राग आला म्हणून यक्षाचा पूर्ण वंश संपवायचा या उद्देशानं ध्रुव निघाला. कुबेरायन सांगतात, ध्रुवा अरे प्रत्येक व्यक्तीचं मरण हे काहीतरी कारणास्तव आहे. आपण सांगताना ताई वाटलं नव्हतं जाईल, फक्त पायाला एक फोड येण्याचं निमित्त झालं. कोणी कोणी सांगतं फक्त ताप येण्याचं निमित्त झालं. निमित्त कोणतंही असू शकतं, पण कोण कधी जाईल सांगता येत नाही. सांगितलं, माणसाचं आयुष्य आहे जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. हरि बोल. इतना मासूम हो जाएगा, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू. छोड़कर अपनी ऊंची हवेली, छोड़कर अपनी ऊंची हवेली, एक पल में बदलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जय हो. हरि बोल. सर्व गुरुजन मंडळीसाठी टाळी वाजवा. तुमच्याकडे पद्धत नाही का मनाने टाळी वाजवणं? अशा उदास होऊन पाहते. आता काय उपयोगी सांग काम्यासारखं नाही. असं वाटतं अख्ख्या गावाचं कर्ज तुमच्यावरच काय. काय टेन्शन घ्यायचं नाही, असू द्या कर्ज. ज्याच्यावर कर्ज तोच खरा मरत. फक्त काढू नका. आमच्या अभिषेक दादा ठाकूर सर्व ग्रुपसाठी, आमच्या सर्व गुणीजन मंडळीसाठी आमच्या शरद महाराजांकडून गुरुजीकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. टाळी वाजवा एकदा.
गुरुजींनी मनाने दिले, तुम्हाला का आम्ही पैसे मागितले का 7 दिवस? मागणार सुद्धा नाही. तुम्ही कशाला टेन्शन घेता? फक्त टाळी वाजवायची अंतःकरणातून. कधी वाजवाय? तुम्हाला एक गंमत सांगते पहा. ज्ञानेश्वर दादा एकदा असंच कथेमध्ये एक म्हातारी रडायची पहा. आणि आजीला म्हटलं, आजी झालं काय रडायला? कथा संपली. आजीला म्हटलं, आजी तुम्हाला झालं काय? पहिली उतरली मी खाली ना आजीपाशी गेले, उडी मारली. म्हातारीला म्हटलं, झालं काय? काय सांगू? सांगायसारखंच नाही. म्हटलं, झालं काय नेमकं? नातवाचा काही, सुनाचा काही, मुलाचा काही त्रास आहे का? नाही म्हणे, अख्ख्या बठाणामध्ये माझ्या नातवासारखं नातं नाही म्हणे, सोन्यान पिवळा आहे. आणि कुठं कीर्तन कथा असेल तर माझा नातू कधी घरी थांबत नाही म्हणे. म्हटलं बरं. म्हटलं मग सोनाचा काय त्रास? 3 पिढ्या झालं म्हणे ताई, तेल मीठ शेंगदाणे याशिवाय काहीच विकत आणत नाही. म्हटलं भाजीपाला रोज राधा काचे वांगे, तिचे दोडके, तिचे भोपळे रोज चोरून आणती म्हणली माझी. म्हणलं मालकाचा काय त्रास? त्याची काय टप्परी म्हणली मला त्रास आहे. म्हणलं तुम्ही रडत काऊन? यायचंच नव्हतं म्हणले ताई कथेला. कृष्ण जन्म होता, जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते. नव्हतं यायचं पण तुमचा आवाज आला म्हणे. 3 महिने झाले 103 किलोची गदड्यासारखी बकरी होती म्हणले माझी ताई. बकरीनं जे राधा अक्काचा गहू खाल्ला आणि बकरी आरडू अशी फुगून आरडू आरडू मेली. बकरी अशी आरडायची म्हणे, तुम्ही आ केलं की मला माझ्या बकरीची आठवण. तशी कोणाची बकरी नाही मेली तुमची, असं मला फक्त सांगायचंय. आवडलंच कधी तर टाळे वाजत जा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पडेगा. कोण कधी जाईल सांगता येत नाही. ज्या वेळेला ध्रुवाला कुबेराई समजावून सांगता, ध्रुवा अजून तपश्चर्या कर, तप करून भगवंताला प्राप्त करून घे. ध्रुवानं काही तप झाल्याच्या नंतर एक दिवस भगवंताचे पार्षद आले, ध्रुवाला घेऊन निघाले. जात असताना ध्रुव रडू लागले. विचारलं पार्षदांनी का रडतायत? सांगितलं जी माझी माता उपदेश करणारी ती माता कुठे? ध्रुवाला सांगण्यात आलं आपल्या समोर जे पुष्पक विमान चाललंय त्या विमानामध्ये तुम्हाला उपदेश करणारी तुमची सुरुची आई आहे. भगवान परमात्मा. यानंतर कथा येते. एका वेळेला प्रियव्रत नावाचा राजा आहे. मला प्रपंच करायचा नाही, संसाराच्या भानगडीत पडायचं नाही असा उपदेश करू लागला. सांगितलं प्रपंच करू नये असं नाही, प्रपंच करावं पण संसारात राहावं, जिभेसारखं कमळासारखं राहावं, प्रपंचात राहावं, संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. प्रपंचामध्ये राहा. प्रत्येक 10 वर्षाला आयुष्य मात्र बदलतं. यानंतर वृषभदेव महाराज यांनी राज्याचा त्याग केला. 51 वर्ष पूर्ण झालं, अरण्यामध्ये निघून गेले. महिला मंडळ पुरुष मंडळ एका आपल्या वयातच सगळ्या गोष्टी सांगितल्यात. एकदा का 50शी ओलांडली, सांगितलं एका वन, एका वन. वनाचा याचा अर्थ आता तरी कथेत येऊन बसा, आता तरी जीवनाचा उद्धार करून घेण्याचा प्रयत्न करा, काळजी करा. एका वन. मुलं सांगतात बा बाबा वन, तरी आपल्या लक्षात येत नाही. 53 निघून जातं. 53 निघून गेल्याच्या नंतर मग पोरं म्हणतात चो, चांगला चोप देतात. मी कायम सांगत असते माता मौल्यांना, 50शी ओलांडली की कधीच किचन मध्ये डोकं घालायचं नाही. वाटत असेल सासवाला आमच्या सुनबाईनं चांगलं आमच्याशी वागावं, एकच काम करायचं. बठाणमध्ये तुमच्या मैत्रिणीजवळ दुपारच्या वेळेला बसल्या की म्हणायचं अख्ख्या बठाणमध्ये माझ्या सोनासारखी सून नाही. नाही दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता शुद्ध तुपातला शिरा आला तर तिथून पुढं चावायची सुद्धा गरज नाही पडणार. पण नाही न होत आपल्याच्यानं. सुनाला सुद्धा सांगते सकाळी सकाळी आंघोळ झाली, देवाची पूजा नंतर करायची, पण अगोदर सासूचं दर्शन घ्यायचं. 2 दिवस शिवाय दिल, 8 दिवस दिल, पण 15 दिवसाच्या नंतर म्हणाल अख्ख्या बठाणमध्ये माझ्या सोनासारखी सून नाही. तर करता आलं पाहिजे. सांगितलं प्रपंच करू नये असं नाही. राज्याचा त्याग केला, निघून गेले. त्यांचाच ज्येष्ठ पुत्र, त्याचं नाव भरत. भरत राज्य कारभार पाहत होता. त्यालाही वडिलांप्रमाणेच विरक्ती निर्माण झाली प्रपंचामध्ये. काही दिवसाच्या नंतर इतर भावंडांना राज्याचा वाटप केला आणि अरण्यामध्ये निघून गेले. गंडकी नदीच्या तीरावरती एक झोपडी बांधून राहू लागलेत. सूर्य भगवंताची उपासना करत असताना गर्भवती हरण आली. गर्भवती हरणीनं वाघाची डरकाळी ऐकली, वाघाचा आवाज ऐकला. त्या हरणीनं छलांग मारली पाण्यातून. जशी छलांग मारली तसाच तो गर्भ पाण्यात पडला. तो या भरतानं पाहिला.
त्या हरणाला, त्या छोट्याशा पिलाला, पाडसाला घेऊन घरी आला. झोपडीवरती लहानाचा मोठा केला. काही कालांतराच्या नंतर सूर्य भगवंत सूर्य नमस्कार करण्यासाठी गंडकी नदीमध्ये त्या पात्रात स्नान करण्यासाठी भरत निघून गेले. आणि इकडे एक हरणाचा कळप आला, हरण निघून गेलं. परत आल्यावर पाहिलं हरण कुठे सापडे ना. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल याच्या नादात मरणाचं कसं होईल हेच विसरून गेले. जड भरत राजा हरणी गरबा गेला आणि घाला तो घातला, वासनेने देह सोडला. नंतर ब्राह्मण परिवारात जन्माला आले. तिथे भरताच त्यांचं नाव भरतच ठेवण्यात आलं. पण जड भरत पहिल्या जन्मामध्ये जी वासना निर्माण झाली, आता कशाच मध्ये आपला जीव गुरफटून राहू नये या उद्देशानं विरक्ती निर्माण झाली. काही भावंडांनी सांगितलं शेती सांभाळण्यासाठी जा, पाखरांपासून रक्षण करा. पाखरांना पूर्ण शेती खाण्यासाठी दिली, व्यवस्थित सांभाळ केला नाही. लक्षात आलं हे काम जर आता व्यवस्थित केलं तर परत परत सांगतील, निघून आले. एवढी काळजी घ्यायची. एक दिवस रहुगण नावाचा राजा गुरु दीक्षा घेण्यासाठी निघालेला होता. जात असताना हा जड भरत रस्त्यानं दिसला. ज्यांनी पालखीला खांदा लावलेला आहे, पालखीला खांदा ज्यांनी लावलाय अशांनी जड भरत पाहिलं आणि जड भरताला पाहून त्याच्या खांद्यावरती पालखी दिली. जड भरत एवढे काळजी घ्यायची की आता या जन्मामध्ये एवढेही पाप घडू नये की आपल्या पायाखाली एखादी मुंगी सुद्धा चिरडून मरू नये म्हणून उड्या मारत चालायचे. चालता चालता त्याच पालखीच्या दांड्या राजाच्या डोक्याला लागू लागल्यात. राजानं सांगितलं, जोरात सांगितलं, कोण आहे तो बेशिस्त चालणारा? डोक्याला पूर्ण पालखीच्या दांड्या लागतायत. बेशिस्त चालणारा कोण आहे, त्याला दंड देईल. कधीच न बोलणारे जड भरत आज बोलू लागलेत. राजा, अरे दंड देणार कोणाला? ज्या पालखीत तू बसला ना ती पालखी सुद्धा मातीचीच आहे. तू सुद्धा मातीतच मिसळणार आहे. ज्याला दंड देणार तोही मातीचाच आहे, मातीतच मिळणार आहे. मग मातीच मातीला काय दंड देणार? रहुगण जो नावाचा राजा, याच्या डोक्यात प्रकाश पडला, खाली उतरला. महात्मा क्षमा करा मला. गुरुकडे गुरु दीक्षा घेण्यासाठी निघालो होतो, पण तुम्हीच माझे गुरु व्हा आणि मला उपदेश करा. उपदेश करा म्हटल्याच्या नंतर नतमस्तक झाला रहुगण नावाचा राजा. हा दोघांचा संवाद शुकदेव महाराज राजा परीक्षितीला सांगतायत. नंतर सांगितले, परीक्षिती राजा दचकला, मला सुद्धा नरकात जावं लागेल. नाही सांगितलं. शुकदेव महाराज सांगतात, नामच चिंतन कर, तृणगरी मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी, हरीचं उच्चारण कर. सगळ्यांना एक प्रश्न आहे पहा, उन्हाळ्याच्या दिवसातही आपल्याला चारा आपल्या उपयोगी पडावा, पावसाळ्यात सुद्धा. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात बरेच जण जो वाळेला चारा आहे तो वाळेला चारा त्या पेंड्या गवताचे एकत्रित करतात, त्याची गंज तयार करतात. आहे ना, पहिल्या काळात पुरी दिल्या जायच्या पहा, पण दारातली गंज पाहून पुरी दिल्या जायच्या. ज्वारीच्या जेवढ्या पेंड्या शिल्लक असतील, जास्त असतील, समजायचं यांचं पीक चांगलं आहे, यांची श्रीमंती चांगली आहे. आता पेंड्या असल्यावर लग्न जमलेले मोडतात. दारातल्या पेंड्या पाहून ज्या वेळेला किती मोठी गंज केली मला सांगा तुम्ही, त्या गंज करायला कमीत कमी एक 3-4 महिने तरी लागतात. बरोबर आहे ना? 3-4, 4-5 महिने, 2-4 पेंड्या रोज आणायचे, त्याची गंज तयार करायची. माझा सगळ्याला प्रश्न आहे, जी गवताची गंज करण्यासाठी 4 महिने लागतात, तीच गवताची गंज जाळण्यासाठी किती रॉकेलचे डबे, किती महिने लागतात आणि किती काड्याचे पेटे लागतात? बोला. 10 रॉकेलचे डबे, काड्याचे पेट्याचे बॉक्स 4-5, 10-15, एक काडी सुद्धा नाही, एक ठिणगी भरपूर झाली. किती मोठं झालेलं पाप असू द्या, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामचा महिमा
विठोबाचे पर्वत जळती पापाचे. देवाचं नाम मुखात यायला पहिल्या काळात नावं सुद्धा तशी ठेवली जायची पहा. आता नावं जरी राम ठेवलं तुम्ही राम म्हणता का? जर कृष्ण नाव ठेवलं तर, केशव नाव ठेवलं तर आमच्याकडे काय पहा, फोन केला की ए केशा पहा. तुम्ही नाव ठेवलं तसे घ्यावा की नाही कमी. जनाबाई म्हणल्यावर जनाबाई म्हणता का तुम्ही? बरं विठ्ठल नाव असल्यावर आली आली रेंज आली जवळ जवळ. आता मला सांगायचं तुम्हाला शेवटच्या वेळेला, कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. ते नाम मुखात येण्यासाठी नातवंडाचे नाव तसे ठेवले जायचे. आता नाताचे नाव पहा तुम्ही, पिंटी, नेहा, रिंकू, बबली, पल्लू. आता बबली मला सांगा, बबली 2 वर्षाची आहे तर बरी बबली. बबली जेव्हा 10 वर्षाची होईल तेव्हा काय वाटेल बबली. बबली काही दिवसांनी 30 वर्षाची होणार आहे. बबली काही दिवसांनी 40 वर्षाची होणार आहे. बबली काही दिवसांनी 60 वर्षाची होणार आहे. बबलीला नातवंड होतील. मग बबलीने म्हणा बबलू चला आपल्याला कथेला जायचं. जमल का? नाव म्हातारपणी सुद्धा शोभले पाहिजेत पाहते तसे नाव. तुमचं तुम्ही पाहून घ्या. आता काय मला सांगायचंय, शेवटच्या वेळेला भगवंताचं नाम मुखात यावं. कारण इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. एकदा तरी मुखात भगवंताचं नाम चिंतन यावं. यानंतर आजामेळेची कथा येते. त्या कथेच्या नंतर प्रत्यक्ष दक्ष जन्माला आलेला आहे. त्याची 60 कन्या. त्वष्टा जन्माला येतोय. त्वष्टाचा पुत्र विश्वरूप, त्याला इंद्र मारतो. मग इंद्राला मारण्यासाठी व्रतरासुराला ददिच्य ऋषींचे हाड आणून कपटानं मारलं जातं. नंतर इंद्रानं कपट केलं. दिती मातेनं व्रत केलेलं होतं. त्या व्रताचा परिणाम असा, इंद्र घाबरला. दिती मातेच्या गर्भामध्ये सूक्ष्म रूपानं त्यानं प्रवेश केला आणि त्या गर्भाचे तुकडे गेले. ते 49 तुकडे झालेत. पण त्याचं कुकर्म असं की ज्या वेळेला तोच गर्भ जेव्हा तुकडे तुकडे झालेली आहेत, बाहेर आल्याच्या नंतर स्वतंत्र जीव तयार झाले. त्याच्या लक्षात आलं आपलं कसं होईल. इंद्र बाहेर आला, घाबरला, माफी मागितली. माता मी चुकलो, मला क्षमा करा. पापातून मुक्त करण्यासाठी मी गर्भाला मारलं होतं. म्हणून जेव्हा 49 मुलं जन्माला आले, तेच मृत्यू लोकापासून सत्य लोकापर्यंत देवांचं स्थान दिलं. त्यांना मृदुगण असे म्हणतात. इंद्राने सांगितलं मी माझ्या भावाचा समावेश देवामध्ये करून घेईल. आणि यानंतर सुंदर अशी कथा येते. 7व्या स्कंदामध्ये भक्त प्रल्हाद नारायणाचं भजन केलं तरी शिरछेद करेल असा असणारा हिरण्यकश्यपू भगवंतांना अखंड नामचिंतन करणारा जन्माला घातला. एक दिवस विचारलं का प्रल्हादा तुझा देव आहे कुठे? बाबा कुठे नाही ते विचारा. सर्वा घटी राम देहादी एक सूर्यप्रकाश कस रश्मी देव नटला परी भरुनी मुरला चराचरी देव नटला परी. विठ्ठल जळीस तरी बरला रीता ठाव नाही उरला. प्रत्येक ठिकाणी माझं भगवंत आहे. या उद्देशानं हिरण्यकश्यपू विचारतो प्रल्हादा या खांबात तुझा देव आहे का? हो बाबा या खांबात आहे. खांबावरती लात मारली, खांब दुबंगला, गुर 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 असा आवाज येतो. हिरण्यकश्यपाला भगवान परमात्माने मांडीवरती घेतलं. नरसिंह भगवंत त्याला फाडणार. हिरण्यकश्यपू सांगतो देवा तुम्ही मला मारू शकत नाही म्हणे. का? मला वरदान आहे. मला पशुच्याही हातनं मरण नाही, मला माणसाच्याही हातनं. बरोबर आहे तुझं. तुला मारण्यासाठीच भगवंत सांगतात नरसिंहाचं रूप धारण केलंय. भगवान मारू शकत नाही का? मला वरदान आहे. मला घरात मरण नाही, मला घराच्या बाहेर मरण नाही. बरोबर आहे तुझं. घरातला उंबरठा ही घरातली आतली बाजू नाही, बाहेरची बाजू नाही. फाडणार तुला. देवा मारू शकत नाही, मला वरदान आहे. मला शस्त्रानं मरण नाही, मला अस्त्रानं मरण नाही. बरोबर आहे तुझं. माझ्याकडे शस्त्र नाही, कुठल्याही प्रकारचं अस्त्र नाही. फाडणार आहे तुला. देवा मारू शकत नाही का? मला दिवसा मरण नाही, मला रात्री मरण नाही. मला वरदान आहे. बरोबर आहे तुझं. सायंकाळची वेळ धड दिवस म्हणता येत नाही, धड रात्री नाही. फाडणार तुला. देवा मारू शकत नाही म्हणे. का? 12 महिन्यापैकी मला एकाही महिन्यात मरण नाही. बरोबर आहे तुझं. नरसिंह भगवंत सांगतात अरे खास करून तुला तर मारण्यासाठी हा 12 महिन्यापैकी एकही महिना नसेल
नसून 13वा महिना अधिक मास तुला फाडणार आहे. भगवान परमात्माने नख घातली, ज्या वेळेला फाडतात सर्व देव देवता जयकार करतात. बोलिये नरसिंह भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्माने नरसिंह भगवंतानी हिरण्यकशिपूला फाडलं. रुद्र रूप धारण केलेलं होतं. प्रश्न पडला नारद मुनींना, देवाचं ही रूप शांत करण्यासाठी काय करावं लागेल? सांगितलं नारद मुनी तुम्ही जा. नारदजी म्हणतात आपण जाऊ शकत नाही, कधी कोणाचा घात होईल सांगता येत नाही. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवाने नकार दिला. मग म्हटली लक्ष्मी मातेला पाठवू. लक्ष्मी माता सुंदर श्रृंगार करून निघाल्या. जगाच्या मालकाचं भगवंताचं ते रुद्र रूप पाहिलं आणि परत फिरल्या म्हणे ही आपली ताकद नाही. मग ज्याच्यासाठी रूप धारण केलं त्यालाच पाठवा. भक्त प्रल्हाद आला, भगवंताच्या मांडीवरती देण्यात आलं. देवाचं रूप शांत झालं. अजून सुद्धा भगवान परमात्मा त्याच हिरण्यकशिपूच्या पोटामध्ये आतडे चाचपून पाहिजे. नारदजी विचारतात देव काय शोधताय? नारद मुनी अखंड भजन करणारा श्रेष्ठ भक्त प्रल्हादासारखा पुत्र याच्या पोटातूनच जन्म घेतलाय ना. अजून एखादा प्रल्हादासारखा जन्म एखादा पुत्र आहे का? की त्याच्या आतड्यात पाहतो. भगवान परमात्माचा अखंड नामचिंतन कंठामध्ये आहे. नंतर भगवंताच्या हरिरूपाची कथा येते. हरिरूपाची कथा म्हणून हरीचं चिंतन, हरि उच्चारण अनंत पापराशी जातील. या शिक्षण मात्रे तृणगरी मेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. मग त्या हरीचं उच्चारण करायचे. सर्वांनी हात वरती घ्या. तुमचं लक्ष आहे की नाही आपण चेक करू. समजून घ्यायचं. माझ्या सोबत जर टाळी वाजवली, लक्ष देऊ नये का, माझ्या सोबत जर तुमची टाळी वाजली तर मी समजणार तुमचं मन इथं आहे. आणि माझ्या सोबत जर टाळी वाजली नाही तर समजून घ्यायचं की तुम्ही घरी जाऊन गुलाबजाम खाऊन आले. सगळ्यांनी माझ्या सोबत टाळी वाजवायची. हा, हात वरती महिला मंडळ, टेन्शन घेऊ नका. सोबत सोबत घ्या हात वरती. हा चला. हरी 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 बोल, हरी बोल, हरी बोल, हरी 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 बोल, हरी बोल, हरी बोल. जय हो. धनरेशन भाग्यरेषा वाढतील. सगळ्यांनी हात वरती घ्यायचे. टाळी वाजवा, टाळी. हृदय विकार कोणाला होणार नाही. हरी बोल. केशव माधव गोविंद, टाळी टाळी. केशव माधव गोविंद बोल, केशव माधव गोविंद बोल. हरी 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 बोल, हरी बोल, हरी बोल, हरी 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 बोल, हरी बोल, हरी बोल. गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय. हरी 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 बोल, हरी बोल, हरी बोल. भगवंताच्या हरिरूपाची कथा आहे. त्यानंतर अष्टम स्कंदामध्ये अगोदर मत्स्य अवताराची कथा आहे. नंतर कथा येते अनेक राजे महाराजे, सूर्यवंश चंद्रवंशामध्ये जे राजे महाराजे होऊन गेले त्यांच्या चरित्र कथा येतात 9व्या स्कंदामध्ये. नंतर हरिश्चंद्राची कथा येते. सगराचे 60 पुत्र जळून भस्म होतात. जेव्हा तेथे भगीरथाच्या हाकेला गंगा धावून येते
60,000 पुत्राचा जीवनाचा उद्धार होतोय, त्यांचा उद्धार होतो म्हणून सर्व सगर जावेला जय जयकार करतायत. बोलिये गंगा मैया की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. गंगा माता पाप्याचं पाप घालवण्यासाठी धरणी मातेवरती पृथ्वीवरती अवतरलेली आहे. नंतर खटवांग नावाचा राजा दीर्घबाहू, त्याचा पुत्र रघु, आज याचे पुत्र दशरथ, दशरथाचे 4 मुलं राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. भागवत कथेमध्ये सुद्धा एक श्लोक सांगितला जातो. आदो राम तपो वना दिगमनम मृदुग कांचनम विदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली नीर तरणम समुद्र तरणम लंकादिपुरी दाहनम तत्पश्चात रावण कुंभकर्णम एतद्दी रामायणम. एका श्लोकामध्ये रामायण सांगितलं जातं. राम म्हणजे जीवनाची सुरुवात आणि राम म्हणजे जीवनाची सांगत आहे. आणि यानंतर चंद्रवंशाची कथा येते. चंद्रवंशामध्ये भगवान परमात्मा गोपाल कृष्ण यांचा जन्म होतोय. उग्रसेन नावाचा राजा आहे. या राजानं त्याचा पुत्र, त्याचा मुलगा आहे कंस. कंसानं स्वतः स्वयं घोषित राजा होण्यासाठी स्वतःच्या पित्याला म्हणजे उग्रसेन नावाच्या राजाला कारागृहामध्ये बंदीशाळेत डांबून ठेवलं. बंदीशाळेत ठेवल्याच्या नंतर जे लोकांच्या मध्ये वाईट भावना, वाईट विचार होते, विचार केला. कंसाने विचार केला की लोकांच्या मनातून ही वाईट बुद्धी काढून टाकण्यासाठी स्वतःची चुलत बहीण, तिचं नाव देवकी, देवकीचं लग्न अति उत्साहात करण्याचं ठरवलं. 1 महिन्यापासून लग्नाची तयारी चालू होती आणि बहिणीच्या लग्नात भाऊ सहभागी होत असतो. भावाला फार आनंद होतो. प्रत्येक कामं करावी लागतात. प्रत्येक गोष्टीमध्ये काय आणायचं, काय घ्यायचं, काय द्यायचं, सगळ्या गोष्टी भावाला पाहावं लागतात. म्हणून भावानं विचार केला. कंसानं अति उत्साहात लग्नाची तयारी 1 महिन्यापासून अगदी घराला फुलांची तोरणं बांधलेली आहेत. कोणी घराच्या समोर रांगोळी काढल्यात, आनंदाची वाद्य वाजू लागली आहेत, कोणी तोरणं बांधली आहेत. एक दिवस पूर्ण मथुरेमध्ये प्रत्येक स्त्रीला वाटायचं भाऊ भेटावा तो कंसासारखा. देवकीचं लग्न किती उत्साहात पार पडतंय, भाऊ असावा कंसासारखा. एक दिवस वसुदेव आणि देवकी यांचं लग्न सोहळा आनंदात पार पडतोय. कंसानं सांगितलं वसुदेवांना, माझ्या बहिणीला सासरी सोडण्यासाठी मी स्वतः रथाचं सारथ्य पण करणार. मी स्वतः रथ घेऊन स्वतः सारथ्य पण करून माझ्या बहिणीला सासरी सोडण्यासाठी येणार. लग्न लागलंय. रथामध्ये कंस, देवकी माता आणि वसुदेवांना घेऊन निघाला. मथुरेवरून काही अंतरावरती आल्यावर आकाशवाणी झाली. सांगितलं कंसा, रथात ज्या देवकीला तू घेऊन चाललायस ना, तिच्याच पोटी 8वा पुत्र तुझा काळ म्हणून जन्माला येणार आहे. त्या क्षणाला कंसाने म्यानातून तलवार काढली, मानेवरती वार करणार. वसुदेवांनी हात जोडले. कंसा, अरे तुझ्यासारख्या शूराला, तुझ्यासारख्या वीराला श्री हत्या करणं शोभा देत नाही. श्री हत्या करणं कित्येक ब्राह्मणांची हत्या करण्याचं पातक लागतंय. सगळ्यात मोठं पातक आहे. आमच्या पोटी जन्माला आलेली सर्व पुत्र तुला देऊ. देवकीची चूक नाही, तिच्या पोटी जन्माला येणारा पुत्र तुझा काळ आहे. आम्हाला कारागृहात डांबून ठेव. कारागृहामध्ये बंदीशाळेत ठेवलं. कारागृहात ठेवल्याच्या नंतर पहिला पुत्र जन्माला आला. देवकी मातेने त्याला कवटाळून घेतलंय. 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळलेला होता. पण वसुदेव मात्र शब्दाला जागणारे होते. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. शब्दाला जागे राहत होते, शब्द सांभाळायचे. वसुदेवाने तो पुत्र घेतला आणि कंसाकडे घेऊन निघाले. कंसाकडे ते छोटस बाळ दिलं. किलकिले डोळे करून ते छोट्याशा बालकांनी पाहिलं. कंसाचं राक्षसीय प्रवृत्तीचा असणारा त्याचं सुद्धा अंतकरण गहीवरून आलं, द्रवलं. कंसाने विचार केला, माझा काळ तर 8वा, या पहिल्यानं काय केलं माझं वाईट. जा घेऊन याला. शिपायाच्याकडे स्वाधीन केलं. परत घेऊन निघाले. नारद मुनी विचार करतात, ज्यानं स्वतःच्या बापाला कारागृहात डांबून ठेवलंय, जगाचा मालक, त्यानं भगवान परमात्माच्या आई वडिलाला सुद्धा कारागृहात डांबून ठेवलंय. हा जर असा साधू महात्मा होत गेला तर याचा पापाचा घडा नाही लवकर भरणार. हरिभक्त परायण होण्याच्या अगोदर याचा नाश करावा सांगण्यासाठी गेले. कंसा, अरे 8व्याकडून मोजलं तर पहिला भरतोय 8वा, आणि पहिल्याकडून मोजलं तर 8वा. कोणता पहिला आणि कोणता 8वा? 8वा लक्षात नाही येणार. कंसाची ट्यूबलाईट पेटली, लक्षात आलं, लगेच निघाले. तड 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 चालत आला.
कारागृहाच्या अलीकडेच शिपायाच्या हातात तो बालक होता. दोन्ही पाय पकडले, गर 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 आकाशात फिरवला आणि शिळेवरती आपटला. देवकी मातेच्या समोर त्या छोट्याशा बाळाच्या चिंधड्या झाल्या. जे आईनं 9 महिने 9 दिवस गोळा पोटात सांभाळलाय, त्या आईच्या समोर एखादा बाळ जर मृत्युमुखी पडत असेल, मृत्युमुखी पडला, तो बाळ पाहिला, देवकीचं अंतकरण गहिवरून आला. हंबरडा फोडून धाई मोकळून रडू लागली. माझा पुत्र, माझा बालक, नका ना त्याला मारू. पण देवकी मातेला लक्षात आलं, असा एक नाही अजून 7 जन्माला घालायचे, तेव्हा 8वा जन्माला येणार आहे. ज्या वेळेला देवकी मातेनं 6 पुत्र जन्माला घातले, 6 कंसानं मारले, 7वा योगमायेनं रोहिणी उदरी नेऊन घातला आणि 8वा भगवान परमात्माचं प्रागट्यकरण होणार आहे. अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता भगवान परमात्मा प्रगट होणार. मधल्या महिला मंडळ उठा, इकडे येऊन बसा. उठा सगळ्या जणी, अलीकडे या. हे मुलांना उठवा, यांच्या पाठीमागे या, इकडे मधून जागा करा. झाकीला घेऊन या. अगोदर नंद आणि यशोदा त्यांना घेऊन या. अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता भगवान परमात्मा प्रगट होणार आहेत. कथा आपण झाकी रूपात पाहणार आहोत. तत्पूर्वी सगळ्यांनी 2 मिनिट माझ्यासोबत भजन करायचं.